हळद, मीठ. याला चिकनच्या भाजीसाठी फोडणी तयार आहे. त्याला आपल्या फोडणीत चिकन टाकून आता. तर मंडळी चला आज बनवू मस्त चिकनची झणझणीत अशी भाजी. तर चिकनच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे कांदे आणि लसण. तर सगळ्यात पहिले मी लसण म्हणजे लसणाचे पत्र काढून घेतो, कांदे कापून घेतो. उद्या प्रांजलचा बर्थडे आहे. तर प्रांजलचा बर्थडे असल्याच्यानं त्या प्रांजलला काढायची होती मेहंदी. तर प्रांजलची मामी आता मस्त मेहंदी काढून देऊ राहिल्या. अरे वाले दुसरी कांदे कापून घेऊ जाडसर जाडसर. पावशीनं पद्धतशीर कापल्या जातात. पावशी तर काही जास्त अशी हे नाही दिसू राहिली मला. काय म्हणतात त्याला पाजी. सारी या कांद्यानं मला लढून टाकलं. लय 3-4 नाही 5 कांदे कापले. असे जाडसरच कापून घेतले. जास्त जर बारीक बारीक कापत बसली असती ना तर मग लय टाइम लागला असता. जरा डोळ्यातून असाच असते पुरं आपल्या अंगातलं. आणखी याच्यात मी लसण काढू. चिकनच्या भाजीसाठी 4-5 कांदे घेतले मोठे मोठे. लसण, हिरव्या मिरच्या, संबार, टमाटर, अद्रक. माझ्या सासूबाई आल्या आत्ताच अकोल्यावरून. इकडे मोबाईलात पा. हा आता साऱ्या 9-10 घंटे लागले त्याला यासाठी. आपल्या फॅमिलीले हा पीठ भिजून घेतलं. आता हे 10-15 मिनिटं असंच भिजत ठेवायचं. याच्यावर झाकण ठेवून देऊ. एका इकडे कांदा भाजीपर्यंत चहा ठेवून देतो आत्यासाठी. एका इकडे चहा शिजेपर्यंत मी थोडीशी बाहेर जातो. सगळेजण बाहेर बसलेले आहेत. झालीच नाही का मेहंदी काढून. प्रांजल झाली मेहंदी काढून. मेहंदी मस्त काढली व मस्त. संध्याकाळचा टाइम झाला आणि हे लेकरं पा किती निरा मातीत येत आहे पण मातीतच खेळून राहिले. आता तुम्हाला भूक नाही लागली. भूक लागली आता खाणं साय माय. 3 पोळ्या आणल्या त्या बांधून. हा 2 खाल्ले मला एकच दिली. हा काय पाहून राहिली काय करून राहिली वासून तोंड वासून ना. आला का तू खेळून. मोबाईल नाही ना बा. थांब ना जरासा. एका इकडे भात पण शिजला. समोरून पाहू द्या. हा मस्त काढली व उद्या मस्त रंगते तुमच्या बर्थडे पर्यंत. इकडे चहा शिजत आला. आपला कांदा पण मस्त भाजला गेला. काय म्हणते आरू. चल विचारून राहिली कोण्यावर गातात म्हणजे दुसरी. हा मोठा तर म्हणजे तिसरी. हा आजी येते काय तर म्हणते नाही. फोन करते काय तर म्हणते नाही. तुम्ही करत काऊन ना. हा ते मुकत रोजच तर व्हिडिओ कॉल करते रे. तर चला आता सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊ आणि मस्त बारीक पेस्ट करून घेऊ. कारण की आता 1 किलो चिकन आहे. तर 1 किलो चिकन साठी आपल्याला हे जेवढं जिन्नस घेतलं ना ते शिल्लकच लागणार आहे. टमाटर भाजलं तरी पण चालते पण मी कच्चच घेतलं. अद्रक, संबार याच्यात थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतो. इकडे स्वयंपाक चालू आहे आणि आत्ताच फोन आला की घरी नळ आले तर मी चालली रूमवर पाणी भरासाठी. स्वयंपाकाला आता करायचं. अंधार पा किती पडला. चला लेकरं गेले का समोर. चला लय अंधार झाला. चला चला पटपट. नळ जर गेला ना तर आम्हाला पाणीच नाही भेटेल. आमच्या रूमवर परीने घेतला पाईप. परी मोठा कोटीत टाक बा. तू काय करू राहिला. हा गाडी खेळून राहिला. त्याने घेतल्या सगळ्या बाज आहे बॅगा एका हातात नाही. चला आता मी पण पाणी भरून घेतो. बाहेरचं मला बकेटा खाली करून घ्यायचे आहे. हो रे बाबू हे हांडे गिंडे काढून घेतो ना. मला हांडे घासून घ्यायचे आहेत ना. त्याच्या खालीच हांडे राहिले. आता झालं आपलं पाणी भरून. आता सगळं मस्त सगळं पाणी भरून घेतलं. चला रे लेकर हो आता. चला स्वयंपाक राहिला. आपली भाजी राहिली अजून करायची. हा चला रे पाऊस चालू आहे.
पाऊस येऊ राहिला. चला पाणी तिकडून भरेपर्यंत इकडे चिकन धुतलंय पण आणि शिजायला पण टाकलं. हे बा हळद मीठ. चला आता चिकन शिजलं. आता चिकनले फोडणी दादा देतील. गॅसवर कढई ठेवली. कढईत तेल घेतलं टाकून. आपण मग जो मसाला काढला होता ना, कांदा लसूण पेस्ट बनवली होती, ते तेलात टाकून घेतली. चिकन मस्त शिजलं. हे का पेस्ट आहे ते मगाचीच राहिली सुली. मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. असं गॅसवर ठेवून द्यायचं. मसाला तयार झाला. त्याच्यात मी एव्हरेस्ट पण मसाला टाकून घेतला. आता मस्त परतून घेऊ. सगळेजण बसले. कोणी मोबाईल पाहू राहिलं, कोणी गोष्ट करून राहिले. एका इकडे चिकनची भाजी चालू आहे. आमचा आरू तसा बसला. इकडे टाकून घेतलं मिरची पावडर, हळद टाकून घेतली. मसाला किती मस्त तयार झाला आणि तेल पण सुटलं मस्त. आता चिकनचं थोडंसं पाणी घ्यायचं, फोडणी टाकून घ्यायचं म्हणजे ठसका होत नाही. किती मस्त तर्री आली. कलर पण लय भारी आला. चिकनच्या भाजीसाठी फोडणी तयार आहे. झाली का दादा फोडणी तयार? आता काय टाकायचं? त्याला आपल्या फोडणीत चिकन टाकून आता गंजून पाणी टाकून द्यायचं. या मंडळी जेवण खाण्यासाठी मस्त चिकनची भाजी आहे आणि एकच नंबर झाली चिकनची भाजी. परी हो मी चौघ जण जातो. परी हो मी